स्वागत आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याची तारीख, वेळ जाहीर आणि या कार्यक्रमामधून वितरित संपूर्ण माहिती या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अधिकृत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा कधी मिळणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करण्याचं विसरला आहात, आताच सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका। एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता दिला, आता 8व्या हप्त्याची बारी आहे। 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच आधार लिंक बँकेमध्ये पडत असतो। आधार कार्डला बँक लिंक असणं फार महत्त्वाचं असतं, तर आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर करून घ्या। अत्यंत महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेऊ। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। या योजनेबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली। यामध्ये किती शेतकऱ्यांना हप्ता मिळणार, हा काही शेतकरी बांधव वगळले आहेत का, हे सुद्धा आपण समजून घेणे गरजेचं आहे। तर कृषी विभागाने सांगितले आहे की हे योजनेचे नियम आता थोडे कडक आहेत, त्यामुळे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे। याआधी 20वा हप्ता आणि 21वा हप्ता PM किसान योजनेचा देण्यात आलेला आहे। तर संपूर्ण माहिती ऐका, लक्षात ठेवा। शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचे लाभधारी असाल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल, अन्यथा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून जी PM किसान योजना राबवली जाते, PM किसान योजनेचे लाभधारी असणं फार महत्त्वाचे आहात। हा हप्ता आता लवकरच म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो, आताच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जानेवारी महिन्यामध्ये हा हप्ता मिळणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा। एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्व बांधवांसाठी। आणि हप्त्याचा वेळ काय असणार तर दुपारनंतर हप्ता हा वितरित होणार आहे। तर धन्यवाद। आणि कार्यक्रमामधून एखाद्या वितरित केला जाऊ शकतो। धन्यवाद।